जय भीम नमोबुद्धाय। दिल्लीच्या जंतर मंतर नंतर कॉक्रोच जनता पार्टीची एक आता लगेच एक खूप मोठी घोषणा झालेली आहे। ती म्हणजे पुण्यामध्ये लवकरच कॉक्रोच जनता पार्टी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। 11 जूनला हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल अशी माहिती अभिजित दिपके नाव घेताना थोडं चुकलं, अभिजित दिपके यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाउंटवर दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे की मागच्या 6 जूनला दिल्लीच्या जंतर मंतर येथे किती मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं आणि पुरी सरकार हालून गेली होती हे आंदोलन। कारण की आपल्या भारताच्या बेरोजगार मुलांना ह्या कॉक्रोच लोक म्हणजे ह्या मोठ्या सरकारने ह्या लोकांनी आपल्या मुलांना यंगस्टरला जेन झीला कॉक्रोच म्हटलं होतं। याच संदर्भात हे आंदोलन छेडलं होतं। एका सर्वसामान्य मुलाने हातामध्ये संविधानाच्या हातामध्ये पुस्तक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोक्यात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं। आता ह्याच अनुषंगाने 11 जूनला संध्याकाळी 4 वाजता पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर, पुणे विद्यापीठ असंच म्हटलेलं आहे, ते हे आंदोलन शांतीपूर्ण तरीक्याने करणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। जेव्हा केव्हा कधी अन्याय अत्याचार वाढतो तेव्हा आंदोलन होतंच आणि हे आंदोलन एका नवीन युगाची सुरुवात होते हे तर प्रत्येकालाच माहीत आहे। तर ह्याच अनुषंगाने आता लवकरच पुण्यामध्ये हे आंदोलन होणार आहे। 11 जूनला संध्याकाळी 4 वाजता सावित्रीबाई फुले इथे विद्यापीठासमोर, तिथे शांतपणे आता हे आंदोलन नवीन काय रूप घेईन तर तुम्ही कुठेही नका जाऊ, आमच्यासोबत राहा। आम्ही याची अपडेट तुम्हाला नेहमी देत राहू। त्यामुळे माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। जय भीम नमोबुद्धाय।